नमस्कार, मी ॲडव्होकेट सोनल थोरात. आज आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. खूप वेळा हाऊसिंग सोसायटी जुनी झाल्यावरती सोसायटी बिल्डरकडे किंवा डेव्हलपरकडे रिडेव्हलपमेंटसाठी जाते, परंतु खूप वेळा बिल्डर वेळेवर काम पूर्ण करत नाही, जास्त फायदा स्वतःकडे ठेवतो किंवा कायदेशीर वाद निर्माण होतात. अशा वेळी सोसायटी स्वतः सर्व सदस्यांचे पैसे, बँकेकडून कर्ज व सरकारी योजनांचा फायदा घेऊन इमारत पुन्हा बांधते. याला आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट असे म्हणतो. सेल्फ रिडेव्हलपमेंटचे फायदे काय आहेत? तर सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जो काही फायदा होतो तो सोसायटीला जातो. बिल्डरला यामध्ये नफा देण्याची गरज लागत नाही. मोठे फ्लॅट्स भेटतात कारण सदस्यांचा कमी खर्चात प्रोजेक्ट पूर्ण होतो. वेळेवर प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकतो, पूर्ण होऊ शकतो, कारण सोसायटीचे कमिटीचे त्यावर नियंत्रण असते. त्याच्यामध्ये पारदर्शकता असते कारण सर्व व्यवहार सोसायटीच्या खात्यामध्ये असतो. त्यामुळे ते कायदेशीर सुरक्षित असते. सरकारचा विशेष GR व बँक कर्ज उपलब्ध आहेत. तसेच सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये अडचणी सुद्धा असतात. सर्व सदस्यांचे एकमत जरुरी असते. प्रोजेक्ट व्यवस्थापनात जर अनुभव नसेल तर प्रोजेक्टसाठी विलंब होऊ शकतो. बँकेकडून कर्ज घेणे व त्यांची परतफेड करणे कठीण होऊ शकते. आणि महत्वाचं, कायदेशीर प्रक्रिया व तांत्रिक प्रक्रिया नीट पार पाडावी लागते. जर तुम्हाला सुद्धा सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जायचं असेल तर अधिक माहितीसाठी मला फॉलो करा आणि DM करा. धन्यवाद.